तळणत नाही कशा. तळणत ना कशा आजकाल तळून नागोबा घालता नसता. अगोदरच्या काळात एक आजी होती, त्याची तो नातू होतो दोघा जण, ती जवान करी होती आजी आजी. तर तो नातू सकाळपासून ते काय करू कच देत नव्हतो, रडत होतो. म्हणून तिथं काय आता उडत ते बघ. आता बघ त्याच्यावर चांगलंय ना अशी. नमस्कार मित्रांनो, कशा असास, मजेत ना. तर मी स्वागत असा तुमचा पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज तारीख असा 17 ऑगस्ट आणि आज असा श्रावण सोमवार. तर श्रावणातलं पहिलंच सोमवार आणि पहिल्याच सोमवार येली असा ती म्हणजे नागपंचमी. तर तुमका सगळ्यांका नागपंचमीच्या आणि पहिल्या श्रावण सोमवाराच्या हार्दिक शुभेच्छा. तर आपल्या कोकणात नागपंचमी कशी साजरी केली जाता ती आजच्या ब्लॉगमध्ये तुमका बघूक मिळतरीच असा. तर चला वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता आम्ही फुला काढू जाऊया पूजेसाठी, कारण आज नागपंचमी असा त्याच्यामुळे पूजा करूची लागता. तर फुला काढू गेला आहे. ही बघा फुला, ही दासवंदीची काढूया. तो चला. ही बघा, ही शेरवडा म्हणजे ती गणपतीच्या वरती मंडपी असता त्याच्यासाठी ही बांधतात गणपतीच्या वेळी. आता दुसरीकडे येईल फुला काढू. थंय भेटली 2-4, तर हय काढतंय. चला, थंय एवढी नाही होती म्हणून हय येईल. तर मित्रांनो, आईनं चायची पात लावल्या ना, हे बघा. आता बाहेरच्या साईडला येईल आहे. फुलं असत का बघू. फुलं काय नाही आहेत. चला जाऊया. फुलं घेऊया, जाऊया. तर मित्रांनो, ही बघा काउंडाळा, ही गणपतीच्या वेळी बांधतात माटी एक. आमच्या पाठच्या साईडीकच असत, त्याच्यामुळे काय ह्या वर्षी विकत आणू नकोत, हीच घेऊ गोई. तर चला. तर फुला ठेवूया तेव्हाच्या खोली आहेत बघा. अजून पूजा आणि करूची असा. तर आता जाता बेल काढूक पूजेसाठी लागतो तो. हयच असा दाराच्या समोरच आमच्या. हे बघा, काटे असं लागतात, काटे असतात बेलाक, छोटोसोच असा. काढूया आता, चला. काटे बघा केवढे आहेत. आपल्यावर फुलं असतात का बघूया. एक तर भेटला आता. पांढरं चाप आणि लाल चाप दोन्ही पण एकट्ठे लावलेले असतात. हे बघा, लाल फुला पण धरली आहेत दुसऱ्या चाफ्याक. एवढी तर मिळाली. वरती असत भेटत नाही, नंतर काढू. बघा, नारळ आमचे खालीच आहेत, खालीच धरल्यात. वास मस्त आहे त्याचा चाफ्याचा. तर आता दुर्वा काढू गेला आहे. हे बघा, दुर्वा पण आहे दारासमोरच असत, काही लांब जायची गरज नाही. सगळ्या दारासमोरच असत. आता काढूया, चला. हे बघा, एवढी काढलं आहे. तर चला, तर घरात घेऊन जाऊया, देवाच्या खोलीत ठेवूया. हे बघा,
फुला दुर्वा आणि बेल ठेवलं आहे बघा. बाहेरचं वातावरण बघा सकाळचा किती मस्त असता. चला तर मित्रांनो होय आम्ही नागोबा पुसतो म्हणजे होय स्टाईल असं ती पुसान घेऊया, जरा साफ करून घेऊया. कोणाकोणाच्या घरात चित्र असतात नागोबाची काढलेली, आम्ही डायरेक्ट स्टाईलच लावलो त्याच्यामुळे फक्त पुसायची. हे बघा आता झाली साफ. तर चला मित्रांनो आता मी दूध पिशी आणू जातो आहे, कारण काल आईनं हाणूक सांगलेल्या विसरलं आहे. तर आज जातं आहे, दुकान आहे जवळच असा. तर चला जाऊया. आता डायरेक्ट दुकानावरच भेटाया, कारण गाडी चालवची असा शूट करू कोण नाही. तर चला आता दूध पिशव्यानी घेतलं आहे. तर सकाळपासून ऊन होता, आता पाऊस चालू झाला. तर चला हिला तर आई काहीतरी करीत होती. काय करतं की काय काढतोय ना बाबा, ते बघ मडकेत काढतोय. काय बघित येत ना त्याला सुट्टी वरती होईल, वरती असली का फटफटावून मी फुलतले. आता येत नाही कसे, आता सुट्टी असतली या मन पटापटा येत नाही. हा बघ असा बाना पाहिजे ना, हात गावतो हाता उडावतले काठी बाणायचा. हाता उडवायचे नाही आणि मडक्यात ठेवलं का बाहेर पडायचे नाही, तर तुझीच जात सगळ्याला. त्याला मातीची मडकी होई गोल दुसऱ्या येतात काढीत ना, नाही सगळं उडावतं ह्याच्यात ते उडावतं बघ. आता सुकती या भरती असल्या तुका दाखवलं असतं राय कसे उडतात ते. हे बघ आम्ही शेतकरी आहो ना, आमच्यात नागवायचं नाही ना बाबा प्रसाद म्हणून. हो विकत किती आम्ही या आमच्या माताचे आमचे खावणे ना, स्वतःचे कष्टाचे. भात कसला या घाटी पंकजचा अजून खूप काढू आहे का इथं. हे तर 12 वाजता येतले, 12 वाजता भरती असता समुद्रात. आता ना आता नाही आता येत नाही, म्हणजे भरती नाही आधी सुट्टी असली काय येऊच येत नाही. आणि कसल्या भाताचे येतं, जयाच्या भाताचे येत. हा जाड भाताचे. हो ज्वारी जयाचं जाड भात असताना ते जाड भाताचे पटापट उचलते. आणि ते ज्वारीचे आणि काहीतरी येतात ना काढतात ते, वरी येते. ज्वारी नाही वरी यायचे काय. कधी काय ठेवलंय वरी येता आधी. आता उडतं ते बघ. आता बघ त्याच्यावर सांगलंय ना अशी. आधीची लोक असं करीत ना, आता काय डायरेक्ट दुकानातनं घालतात. तर आता हाईन वाडीसाठी नारळ शोधू सांगितले. चला शोधूया. बघा एवढे नारळ असतात, ते सगळे आमच्याच माडाचे आहेत. हे बघा हे किती खाली नेत बघा. ते शेकरू काय कोणतरी आता एक आणि केळली, बाकी काय हे सगळे खाली नाही बघा. हे बघा ह्या माडाचे. घराच्या बाजूकच असा माड बघा, केळीचा गड. एक होतो तो खाल्याने केळल्याने पूर्ण एवढंच होतो. हे बघूया भेटता की नाही. हे आता सोडणं सोडलं इथे.
ही आता फक्त तर काय चुलीत घ्यायची पेटक, बाकी काय नाही याचा उपयोग. हे खातात बघा कसे ते, एकदम सोलून अगदी माणसांसारखे. पातोळे करूसाठी पीठ होया आणि गिरणीक लावूक सांगले ना, आम्हीच लावतो, आमचीच गिरण असा. काय दुकानात नाही विकत आणूची गरज नाही, तांदूळ पण आमचेच आहेत. इथं चाळण लावची हा. अरे ही बघा, ही झिरोची चाळण ना. चाळण लावलंय. डबल लावूया. सरला दळण. हे बघा, हे आम्ही विकतो पण सगळीकडे, सगळी पिठा. तर पप्पानी आणि पूजा केली नाही असा सगळ्या देवांची बघा. तर चला आता नागोबाच्या आणि पाया पडायला जाऊया. चला. तर आता आई नागोबाची पूजा करता का बघा. तर चला आता मी पूजा करून घेतो आहे. गंध खाया असं असं. मित्रांनो, ह्या वर्षी नागोबाच्या ते तोंडात होल असता, म्हणजे ते दुर्वा ठेवसाठी. ह्या वर्षी देवकच नाही, विसरले असते, त्यामुळे आम्ही ह्या वर्षी वर ठेवलं दुर्वा. नागोबाच्या ते तोंडात होल नसल्यामुळे. काय करतं पातोळे. काय घातलं गरम पाणी. या गूळ आणि खोबरा चून करूसाठी. हलव काय आता पीठ. हे उकडलेले पातोळे करतले ना त्या पिठाचे. हो, तळणत नाही कशा. तळणत ना कशा आजकाल तळून नागोबा घालता नसता. हां. अगोदरच्या काळात एक आजी होती, तिचं नातू होतं दोघा जण, ती जेवण करी होती आजी आजी. तर तो नातू सकाळपासून ते काय करू का देत नव्हतो, रडत होतो. म्हणा ती काय सुधारला नाही जेवण करू. उशीर झालो तर नागोबा जेवण करू जाऊन ती वाट बघित राहिली. जेवण करून सगळा झाला, नागोबा अजून कसं येणार नाही, नागोबा अजून कसं येणार नाही, आणि वाट बघता. वाट बघायला पटापट जेवण केले. आणि अगोदरच्या काळात निवणी होती. हां, निवणी म्हणजे काय. निवणं असतं जेवण खाली खाली ठेवतात का? टप्पा खाली ठेवसाठी. हां. अगोदरच्या काळात लाईट पण नसायची ना.
मग ते आजीने काय केलं जेवण केलं आणि चुलीच्या पुढ्यात ती सत्ता निवण्यावर उतरले भाजल्याने तळल्याने काय उतरून काही ठेवल्याने उतरल्यान आणि निवण्यावर आजी वाटला अंधारात निवना तो बसलो नागोबा गोल करून त्याच्या खाली आजी अंधारात बघू नाही आजी वाटला काय निवण्यावर उतरल्यान काही त्यालाची काय भाजल्याने नागोबा देवता तळल्यानंतर आणि वाट बघता अजून कसं येलो बाबा माझं कसं येलो ना अजून माझं बाबा कसं येलो ना नागोबाची वाट बघली तर मग बघल्यान वाट बघल्यान म्हणाले आता नाही येणार तर टाइम येऊन गेलो आता नाही येतो ती देवान वाढूक गेली नातोवा केलेला सकाळपासूनचा बघता तर टोपात लाल झालेला कायली लाल झाला लावून बघल्यानंतर समाजली ती हा येतो इलो आणि याचा ह्या झाला तिथून त्या दिवसापासून तिला तळूचा सास वाढले तेव्हापासून तेव्हापासून आता तळणच नाही आता काहीतरी उकडलेले मोदक करंजे पातोळी असं त्या करून घालायचा तळलेले पदार्थ नाही घालायचे नागपंचमीची नागोबा असं आता म्हणजे मी हा करंजे करीत नाही करंजे पातोळी करतले आता करंजे नाही करीत करंजे मोदक गणपती घालतोय ना आता नागोबा आम्ही ह्या घालूया पातोळी घालूया करून हळदीच्या पानात ते खातोलो आवडी काय लागतं पातोळी करू गुळ खोबरा तांदळाचं पीठ भागवायचा गुळ खोबरा घालून चून करायचा तर त्याच्यात भरायचा हळदीचे पानात धुडायचे पातोळे आणि उकडत ठेवायचे काय करतं पातोळ्या घालून करायचा चून हळद बिळद घालतात काय गुळ खोबरा आणि वेलची हो आता या झाला आता या घालू काय पातोळ्यात पातोळ्याचं पीठ बाया करतोय भाजी वाढीसाठी डाळ याच्यात असा भात असतात आधी आता का तेल लावायचा हो चिकट्टाने म्हणून इडल्याचा कुकर ना त्याच्यातच ठेवायचा मी इडल्याच्या कुकरात ठेवतो ती पानं घ्यायची ह्याची ना काय ती हळदीची ते वड्याच्या साच्यात काय करायचा वड्याच्या साच्यात पाता लाटून घ्यायचा येणार ना या काय उरलेल्या पिठाचे कंचे घेतलं मोदक
उशीर झाला त्याच्यामुळे धावपळ झाली सगळी. दोन मोदक दोन कणके झाले. भया तास लागा ठेवायचा वरती परत. किती मिनिटं लागतात हो? 20 मिनिटं लागतली. 20 मिनिटात घालूया. चल मग तर वाडी करून घेऊया. वाटी एकदा पोहतली नाही ते. मग वाटी भातनी भाजी नको घालूया. हां नागवा भातनी भाजी नाही लागायची. भातनी भाजी घालीत नाही ना बाबा. पातळी करून दाखवूया. नुसते पातोळे आणि ती वर वाडी टाक. भात भाजी डाळ. हे बघा आई वाडी करता. फक्त इथं शिक ना नागोबाग फक्त नागवा दे नको होय पातळी. नागवा भात नको. वीस मिनिटा आठ बघूया. कलर येतो ना. कलर मी टाकलंय. हळद हळद टाकलंय कलर येऊसाठी. वास बरं दिसतं. वास भारी येता. एका त्याला लावलंय नाही वाटता. हां चिकाटली. हे बघ आता फुट पातळ काढतय. हात बांधता. भारी जाते वास भारी येता. हे फक्त नागोबाग ना पातोळे बाकी काय नाही. पैसे देते तो. चला आता वाडी दाखवून घेतली नागोबाग. आई जेवक वाढता आमका जेवसाठी. तर चला मित्रांनो आता मी जेवण घेतोय. तुम्ही पण जेवण घेवा. तर चला मित्रांनो आता नागोबा सोडत आहे म्हणजे विसर्जन करत आहे आणि दारासमोरच करत आहे. काहीतरी अळवात करूचो असता म्हणजे अळवाच्या पानाखाली तिथे करत आहे. तर चला तर आता नागोबाने पोचवलं आहे. चला बघा आमचं घर. मित्रांनो आता नागोबाने पोचवलं आहे. तर आजचा ह्यो व्हिडिओ तुमका कसं वाटलो नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय टेक केअर. काळजी घ्यावा.